एकच व्यक्ती तुमच्या सर्व इमोशनल आणि सेक्शुअल गरजा पूर्ण करू शकते का? की आता नात्यांचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे तो पहा. नमस्कार, मी आहे डॉक्टर दीपक गेळकर. आज आपण एका महत्त्वाच्या आणि बदलत्या विषयावर बोलणार आहोत आणि तो आहे मोनोगॅमी वर्सेस कॉन्सेन्शुअल नॉन मोनोगॅमी. पॉलिगॅमी किंवा पॉलिॲमोरी हा ट्रेंड वाढतो आहे का? हे नातेसंबंध दीर्घकाळ टिकतात का? आणि सर्वात महत्त्वाचं, हे तुमच्यासाठी योग्य आहे का? त्याच्यामुळे वय बदलता ट्रेंड काय? आजकाल हेट्रोसेक्शुअल कपल्स असो किंवा LGBTQ कम्युनिटी असो, लोक ट्रॅडिशनल मोनोगॅमी सोडून नवीन रिलेशनशिप मॉडेल्स एक्सप्लोअर करत आहेत. काही जण ओपन रिलेशनशिप्समध्ये असतात, काही पॉलिॲमरीमध्ये जिथे एकापेक्षा जास्त लोकांशी इमोशनल आणि रोमॅन्टिक नातं असतं. आणि हा बदल का? कारण अनेकांना असं वाटतं की एकाच व्यक्तीकडून सगळं मिळणं शक्य नाही. मोनोगॅमीवरचा दबाव. आज एका नात्यात खूप अपेक्षा असतात. पार्टनर म्हणजे बेस्ट फ्रेंड, थेरपिस्ट, लवर, सपोर्ट सिस्टीम, सगळंच काही आहे. पण हे प्रेशर अनेकदा नात्याला थकावतं. म्हणून लोक ऑल्टरनेटिव्ह शोधत आहेत. ते सगळ्यांसाठी नाही, पण एक महत्त्वाचं सत्य आहे, नॉन मोनोगॅमी. नॉन मोनोगॅमी म्हणजे काय? सगळ्यांसाठी नाही आहे. का बरं? कारण यात खूप इमोशनल स्टॅबिलिटी लागते, स्ट्रॉंग इमोशनल स्टॅबिलिटी. रिजेक्शनचा सामना करावा लागतो, जिलसी मॅनेज करावी लागते, इनसेक्युरिटी कंट्रोल करणं जर तुमच्यात नसेल, अबॅन्डनमेंटची भीती असेल, तर हे मॉडेल इमोशनली डिस्टर्ब करू शकतं. हे पूर्णपणे डिपेंड करतं तुमच्या अटॅचमेंट स्टाईलवर, भूतकाळातील इमोशनल एक्सपिरियन्सेसवर, सेल्फ एस्टीम आणि सेल्फ वर्थवर. ज्यांचा सेल्फ एस्टीम स्ट्रॉंग असतो ते अशा नात्यांना चांगलं हँडल करू शकतात. कम्युनिकेशन जे आहे ना, ते सक्सेस की याच्यामध्ये. एक नातं सांभाळणं कठीण आहे, तर मल्टिपल रिलेशनशिप्स इमॅजिन करा किती कठीण होऊन जाईल. म्हणून कम्युनिकेशन स्किल्स खूप महत्त्वाचे आहेत आणि ते खूप स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. क्लिअर बाउंड्रीज असणं आवश्यक आहे. ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन्स जरुरी आहेत. इमोशनल ट्रान्सपरन्सी आवश्यक आहेत. आणि जर कम्युनिकेशन वीक असेल तर रिलेशनशिप टिकणं कठीण आहे. यामध्ये आपल्याला पाहावं लागेल की सेक्शुअल कॉम्पॅटिबिलिटीचे महत्त्व काय. आजच्या नात्यांमध्ये एक मोठा फॅक्टर आहे सेक्शुअल कॉम्पॅटिबिलिटी. एक पार्टनर व्हॅनिला आणि दुसरा किंकी असेल तर मिसमॅच होतो. म्हणून ओपननेस आणि ऑनेस्टी खूप गरजेची आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जितके ओपन असाल तितक्या जास्त अपॉर्च्युनिटीज मिळतात. तर मग आपण पाहूया कपलसाठी प्रॅक्टिकल टूल काय आहेत. जर तुमच्या नात्यात बोर्डम येत असेल तर एक सोपी एक्झरसाइज करा. येस, नो, मे बी अशी लिस्ट करा. येस म्हणजे काय करायला आवडेल, नो म्हणजे काय अजिबात नको, आणि मे बी ज्यासाठी ओपन आहात. ही एक्झरसाइज इंटिमसी वाढवते. यामध्ये एक इम्पॉर्टंट वॉर्निंग आहे, नॉन मोनोगॅमी हा हॅपीनेसचा शॉर्टकट नाही. जर तुमचं बेसिक रिलेशनशिप स्ट्रॉंग नसेल तर हे मॉडेल त्याला अजून कॉम्प्लिकेटेड करेल. तर आधी स्वतःला इमोशनली स्टेबल करा आणि मगच एक्सपेरिमेंट करा. नात्यांचा एकच परफेक्ट फॉर्म्युला नसतो, पण एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे, सत्य, जागतिक सत्य. सेल्फ अवेअरनेस अधिक कम्युनिकेशन अधिक रिस्पेक्ट इज इक्वल टू हेल्दी रिलेशनशिप. तुम्ही मोनोगॅमस असाल किंवा नॉन मोनोगॅमस असाल, या तीन गोष्टी नसतील तर कुठलंही मॉडेल काम करणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर जरूर लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा तुमचं मत की तुम्हाला कसं वाटतं आहे. थँक्यू. सेक्स समस्याओं के बारे में मेरे काफ़ी सारे
वीडियोस है उसका हमने एक ऑनलाइन वीडियो रिकॉर्डिंग करके वर्कशॉप एक कोर्स बनाया हुआ है। वो कोर्स जो है ऑनलाइन कोर्स, उसमें करीब करीब 60 वीडियोस हैं और उसमें हिप्नोटिज्म की भी है कि हिप्नोटिज्म के माध्यम से नपुंसकत्व, शीघ्र पतन कैसे ठीक करना और काफ़ी सारी सेक्स समस्याओं के बारे में जानकारी दी हुई है। वो समस्याओं की जानकारी से आपकी सभी सेक्स समस्याओं का समाधान हो सकता है। तो ये आप ऑनलाइन रिकॉर्डिंग कोर्स जो है, तो ये ऑनलाइन रिकॉर्डेड कोर्स आप हमारे ऐप से ले सकते हैं। उसका डिस्क्रिप्शन नीचे दिया हुआ है, लिंक दी हुई है ऐप की। और वैसे ही आप टेलीग्राम ग्रुप से आप यदि जुड़ जाते हैं, हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ जाते हैं या वेबसाइट से, तो आपको ये ऑनलाइन कोर्स के बारे में जानकारी हो जाएगी। ये ऑनलाइन कोर्स करके आपके सभी समस्याओं का समाधान हो जाएगा। आप नीचे जो नंबर दिए उसके ऊपर भी कॉल करके वो ऑनलाइन कोर्स खरीद सकते हैं। इंस्टा मोजो की भी लिंक दी हुई है, उसमें आप डायरेक्ट पेमेंट कर सकते हैं। थैंक यू वेरी मच।